कुठल्याही नात्यात जेव्हा तुम्ही डीप जाता, उदाहरण घ्यायचं झालं तर घरा शेजारच्या शेजाऱ्यांचं घेऊ. सुरुवातीला तुम्ही मदत करता, त्यांना भाजी आणून देता, त्यांच्या मुलांकडे लक्ष देता, फोन आला की लगेच उचलता, तेव्हा सगळं छान चाललेलं असतं. पण हळूहळू तेच नातं अवघड होत चालतं. का होतं? तुम्ही एक दिवस उपलब्ध नसता तर समोरचा म्हणतो आधी तर लगेच तो मदत करायचा, आधी तर लगेच फोन उचलायचा, आता काय झालं? लक्षात ठेवा, तुमच्या चांगुलपणाची सवय त्यांना लागलेली असते. इथे चूक मदत करण्याची नसते, चूक असते लिमिट न ठेवल्याची. लक्षात ठेवा, कुठल्याही नात्यात लिमिट्स ठेवले ना की नात्यात अडचणी येत नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमच्या बाउंड्रीज सेट करा कुठल्याही नात्यात. मग ते नातं नातेवाईकांशी असो, तुमचं प्रेम असो, तुमची मैत्री असो किंवा कोणीही असो, कुठल्याही नात्यात ज्या वेळेला तुम्ही जाता ना तिथे तुम्ही तुमची ऊर्जा खर्च करत असता. आणि ही ऊर्जा आहे ना ही तुम्ही परत मिळवू शकत नाही. ही तुमची एकदा ड्रेन झाली की त्याला परत मिळवण्यासाठी तुम्हाला खूप हिलिंग करावं लागतं. सो लक्षात ठेवा, आपली ऊर्जा ही आपली खरी संपत्ती आहे.